हिरव्या वाटाण्याची उसळ करण्यासाठी असे हिरवे वाटाणे घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालून ते 7 ते 8 तास भिजत घालायचे. आपले वाटाणे छान भिजले देखील आहेत. आता हे एका डब्यामध्ये घेऊन हळद मीठ घालून वाटाणे बुडतील इतकं पाणी देखील घालून घ्यायचं आणि हा डबा कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. लसूण, अद्रक, कांदा आणि खोबरं भाजून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. आता यामध्ये कढीपत्ता, गरम मसाला पावडर, धणे जिरे पावडर, थोडीशी हळद, तिखट आणि मीठ देखील घालायचं. आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आपले वाटाणे देखील छान शिजलेले आहेत. पॅन मध्ये तेल घालून त्यामध्ये कांदा देखील घालून घ्यायचा. आपण घेतलेल्या कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत तो भाजून घ्यायचा. आता यामध्ये ग्रेव्हीसाठी केलेला मसाला ऍड करून त्याला स्वतःच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये वाटाणे घालून ग्रेव्हीसाठी लागेल तितकं पाणी देखील घालून घ्यायचं. भाजीला उकळी आल्यावर गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. आपण याच रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर आपली भाजी खाण्यासाठी तयार